ईश्वरी नावाची, तिच्या भावाचं नाव होतं सत्तेश्वर. ह्या सत्तेश्वराचा जो मृत्यू आहे ना, तो मरण पावला. तो पावला नाग चतुर्थीला, जी नागपंचमीच्या आदल्या दिवशी असते, म्हणजे उद्या. बरोबर. मग तिला खूप दुःख झालं. तिने अन्न पाणी वगैरे सोडून दिलं, त्याग केला त्याचा. मग काय झालं, तिला अचानक नागाच्या रूपामध्ये तिचा भाऊ दिसला. तिने त्याचीच पूजा केली. बरोबर. नागदेवतेनं काय केलं, प्रसन्न होऊन त्या दिवशी सांगितलं की जी ही बहीण या दिवशी स्वतःच्या भावासाठी उपवास करेल, बरोबर, त्याच्यासाठी वरदान मागेल, तर तिच्या भावाला मी दीर्घायुष्य देईन. म्हणून उद्या भावाचा उपवास करतात. पण काय झालं, सत्तेश्वरी देवीला भीती वाटली की आता हा नागरूपातला भाऊ मला सोडून जातो की काय, म्हणून तिनं वचन मागितलं. नागदेवानं तिच्या हातात असं वचन दिलं. मग तिच्या हातात वचन चिन्ह उमटलं. मग या वचन चिन्हाचं प्रतीक म्हणून उद्या भावाच्या उपवासा दिवशी प्रत्येक बहीण आपल्या हातावर मेहंदी काढते, छान छान आवरते. बरोबर. आणि परवाची नागपंचमी आहे, तर श्रीकृष्णांनी जे कालिया नाग होतं की नाही, त्याचं मर्दन केलं. तो दिवस नागपंचमी म्हणून ओळखला जातो. आणि आदला दिवस जो आहे नाग चतुर्थीचा, तो भावाचा उपवास म्हणून ओळखला जातो, जो भावाच्या दीर्घायुष्यासाठी केला जातो. तुम्हाला हे माहिती होतं का?